4-5 दिवसांनी घरी आल्यानंतर घरात काहीच भाजी नव्हती, म्हणून भाजी आणायला गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात आधी उठून अंघोळ केली आणि चहा घेतला, कारण चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात काही होत नाही. थोडीशी झाडांकडे बघितलं, कारण झाडांना मुलांनी जास्त पाणी घातले नव्हते, म्हणून रात्री सगळ्या झाडांना पाणी घातले होते. सकाळी पुन्हा झाडे टवटवीत झाली. जरा मला फ्रेश आपल्या सोनचाफ्याला आता 2 अजून कळ्या आल्या आहेत. बघूया कधी उमलतात ते. स्वामींना म्हणजे महाराजांना छान असा हार घातला आणि पूजा करून घेतली. जेव्हा 4-5 दिवस आपण पूजा करत नाही, तेव्हा घरात अगदी उदास वाटते आणि ज्या दिवशी पूजा करू त्या दिवशी मग आपल्याला 4-5 वेळा तरी आपणच महाराजांकडे आणि देवघराकडे बघतो. सर्व झाल्यानंतर स्वयंपाकामध्ये आज आळूची भाजी म्हणजे आळूचं फतफदं, पोळ्या, त्याचप्रमाणे आमरस असा स्वयंपाक मी आज केलेला होता. तर पोळ्या करताना आठवतं की लहानपणी आपल्याला पोळ्या येत नसतात तेव्हा कसं वाटतं ते. आळूची भाजी ही माझ्या पद्धतीनं जर तुम्हाला बघायची असेल तर ह्याचा लॉंग व्हिडिओ आज चॅनेलवर आलेला आहे, त्याची लिंक मी खाली देत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने मी भाजी दाखवलेली आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बाय.